आमची बऱ्यापैकी संपूर्ण 122 जागांवर बोलणी झालेली आहे. शिवसेना आणि आम्ही अशी मिळून 122 जागांवर चर्चा पूर्ण झालेली आहे. साधारण 54च्या आसपास जागा आम्ही मनसे पक्षासाठी मागितलेल्या आहेत. उरलेल्या जागा शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी कोणी असेल असं वाटप करायचं ठरलेलं आहे. आणि त्यात काय कुठल्या प्रकारचा डिस्प्यूट पण या क्षणापर्यंत तरी नाही आहे आणि एकदम चांगल्या मनाने सगळी जुळलेली आहे गणित आमची. काँग्रेसची त्या दिवशी इथे लोक येऊन गेली माझ्या ऑफिसला, पण वरुणजी सरनाईक असताना. तर त्यांनी काही जागांची डिमांड केलेली, परंतु ते काँग्रेस आणि शिवसेना ऍडजस्ट करेल. आणि जागा वाटपावरनं मला असं वाटत नाही की काँग्रेस भाजपला फायदा होईल अशी काही भूमिका घेईल. त्यामुळे ते एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊनच इथे निवडणुका लढतील अशी आशा आहे. मी त्यांच्या भूमिकेचा आदर करतो, स्वागत करतो. ही भूमिका त्यांनी घ्यायलाच पाहिजे होती, कारण मागच्या वेळेस पण बहिष्कार उठवा सांगून भाजपने आम्हा गाववाल्यांना फसवलेलं आहे. सर्व त्यांचे उमेदवार कमळावर उभे केले आमचे संघर्ष समितीचे, आणि ते निवडून आल्यावर दिलेली आश्वासनं पुरी केली नाही. 27 गावं नाही बाहेर काढली. 6,500 कोटीचा पॅकेज होता, 665 कोटी पण नाही आले.